ಕರ್ನಾಟಕ ಪುಣ್ಯಭೂಮಿ, ಇದನ್ನು ಉಳಿಸುವ ಧರ್ಮ ನಮ್ಮದು ಎಂದು ರಾಜಸ್ಥಾನ ರಾಜ್ಯದ ಕಾನೂನು ಮತ್ತು ಸಂಸದೀಯ ಮಂತ್ರಿ ಜೋಗಾರಾಮ್ ಪಟೇಲ್ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಗುಬ್ಬಿ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿರುವ ರಾಜಸ್ಥಾನಿ ಮೂಲದವರನ್ನ ಉಭಯ ಕುಶಲೋಪರಿ ವಿಚಾರಿಸಲು ಬಂದು ಮಾತನಾಡಿದ ಅವರು, ರಾಜಸ್ಥಾನ ಮತ್ತು ಹಿಂದೂಸ್ತಾನ ಸಮೃದ್ಧವಾಗಿದೆ. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಇರುವವರೆಗೂ ಕೂಡ ಯಾವುದೇ ಪಾಕಿಸ್ತಾನಿ ಉಗ್ರರಿಂದ ನಮಗೆ ಭಯವಿಲ್ಲ. ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಭಾರತ ಸೇನೆಯಲ್ಲಿ ಬಲವಾದ ಉಪಕರಣಗಳಿದ್ದು ನಾವು ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ಹೆದರುವ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ ಎಂದು ಸಂತಸ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. आज गुब्बी के विश्व प्रसिद्ध इस नगर में जी.आर. शिव कुमार जी के सानिध्य में, उनकी दोस्ताना में हमारे भाजपा के सीनियर लीडर हैं और गुब्बी के सभी व्यापारी भाइयों के अध्यक्ष के सानिध्य में आज यहाँ मिलना हुआ। मैं राजस्थान के सुदूर पूर्व पाकिस्तान बॉर्डर से आता हूँ, जहाँ हमारा 1000 किलोमीटर पाकिस्तान का बॉर्डर लगता है। और जब भी युद्ध पाकिस्तान हिंदुस्तान के युद्ध हुए, चाहे वो 65 का युद्ध हो, 72 का युद्ध हो या 48 का युद्ध हो, सबसे ज़्यादा प्रभावित हमारा जिला जोधपुर रहा है। और इस बार भी हमारी सेनाओं ने जो पराक्रम किया है और जिसका आदरणीय नरेंद्र मोदी जी ने सिंदूर ऑपरेशन के रूप में जो कार्यक्रम रखा और हमारी सेनाओं ने जो विश्व में पराक्रम किया है, उससे हमारी सेनाओं का, हमारे हिंदुस्तान का मान पूरे विश्व में बढ़ा है। और संसार को भी पता लगा है कि जो हमारा स्वदेशी सेल्फ मेड हमारे जो इक्विपमेंट्स है, और उसके आधार पर हिंदुस्तान विश्व में सबसे अधिक सैन्य शक्ति के रूप में उभरा है। और इकोनॉमिक रूप से भी हम 5 से 4th डिग्री पर आ गए। हम 4th सबसे विकसित अर्थतंत्र वाले देश के रूप में कायम हुए हैं। इसलिए मैं आदरणीय नरेंद्र मोदी जी को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। राजस्थान के यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय भजनलाल जी का आभार व्यक्त करता हूँ कि उनके नेतृत्व में सबसे अधिक जो हमारा पानी की प्रॉब्लम, उस पर, जो हमारा बेरोजगारी है उसके ऊपर हमने टारगेट किया है कि 5 साल में हम 4 लाख बेरोजगार नौजवानों को, अनएम्प्लॉयड यूथ को गवर्नमेंट सर्विस देंगे और 10 लाख को हम अपॉर्चुनिटी प्रोवाइड करेंगे, वो कहीं न कहीं सर्विस कर सके। इसी तरह राइजिंग राजस्थान में हमने 35 लाख करोड़ $35 बिलियन 3 लाख करोड़ का MU को हमने धरातल पर लिया है। राजस्थान हिंदुस्तान के जितने भी हमारे प्रदेश उसमें विकसित और समृद्ध बने, इसके लिए राजस्थान रात और दिन से लगा हुआ है। आज यहाँ हमारे प्रवासी भाइयों ने जो हमें मान दिया, सम्मान दिया, आदर दिया, उसके लिए उनका बहुत बहुत धन्यवाद। मैं आपकी मार्फत, आपका प्रसिद्ध टीवी चैनल है, उसकी मार्फत हिंदुस्तान को बताना चाहता हूँ कि राजस्थान समृद्ध और विकसित की रफ्तार पर चल रहा है। और जो कोई भी कार्य हिंदुस्तान में होगा वो आगे बढ़ेंगे और हिंदुस्तान तभी विकास होगा जब सभी राज्यों का विकास हो और उसमें राजस्थान भी आगे बढ़े। धन्यवाद। जय हिंद, जय जय राम। ನಂತರ ಮಾತನಾಡಿದ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯಿತಿ ಸದಸ್ಯ ಜಿ.ಆರ್. ಶಿವಕುಮಾರ್, ಗುಬ್ಬಿ ತಾಲೂಕಿನ ರಾಜಸ್ಥಾನ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಸದಸ್ಯರುಗಳು ರಾಜಸ್ಥಾನದ ಮಂತ್ರಿಗಳನ್ನ ಗುಬ್ಬಿಗೆ ಕರೆಸಿದ್ದಾರೆ. ಜೋಗಾರಾಮ್ ಪಟೇಲ್ ರವರು ಶಾಂತಿ, ಧರ್ಮ ಹಾಗೂ ಬಡವರ ಬಗ್ಗೆ ವಿಶೇಷವಾದ ಕಾಳಜಿಯನ್ನ ವಹಿಸಿ ಬಡವರ ಆಗು ಹೋಗುಗಳನ್ನು ವಿಚಾರಿಸಬೇಕೆಂದು ತಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. ಗುಬ್ಬಿ ಪಟ್ಟಣಕ್ಕೆ ರಾಜಸ್ಥಾನ ರಾಜ್ಯದ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಕಾನೂನು ಸಂಸದೀಯ ಸಚಿವರಾದಂತಹ ಜೆ.ಆರ್. ಪಟೇಲ್ ಜಿರವರು ಗುಬ್ಬಿ ನಗರಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದಂಥ ಒಂದು ಸಂತೋಷದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಗುಬ್ಬಿ ತಾಲೂಕಿನ ರಾಜಸ್ಥಾನ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು, ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು ತುಂಬ ಅಭೂತಪೂರ್ವಕವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಬಯಸಿದ್ದೇವೆ. ಈ ತಾಲೂಕಿನ ಬಗ್ಗೆ, ರಾಜಸ್ಥಾನ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ನ ಸಾಧಕ ಬಾಧಕಗಳ ಬಗ್ಗೆ ಅವರು ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಶಾಂತಿ, ಧರ್ಮ, ಬಡವರ ಬಗ್ಗೆ ವಿಶೇಷವಾದ ಕಾಳಜಿಯನ್ನು ವಹಿಸಬೇಕು. ನಮ್ಮ ವ್ಯಾಪಾರದ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕೈಲಾದಂಥ ಬಡವರಿಗೆ ಸೇವೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಹೇಳ್ತಾ, ಈ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಹೊರ ರಾಜ್ಯದಿಂದ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಪ್ರಜೆಗಳಿಗೂ ಕೂಡ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ರಕ್ಷಣೆ ಕೊಟ್ಟಿದೆ. ಅದರಲ್ಲೂ ಕೂಡ ಗುಬ್ಬಿ ನಗರದಲ್ಲೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ರಕ್ಷಣೆ ಸಿಕ್ಕಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಬಹಳ ಸಂತೋಷದಿಂದ ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ.
ಇನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬವರಬಾಲ್, ಗಣಪತರಾವ್, ಪುಕಾರಾಮ್, ಕಾಂತಿಲಾಲ್, ಶಿವು ಮತ್ತಿತರರು ಹಾಜರಿದ್ದರು.